नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं धावीर चषक 2025 मध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला वैष्णवी कोलाड ही टीम आपल्याला पाहायला मिळते. किशोर तात्या मालुसरे यांच्या मालकीचा संघ असता आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगळसाई म्हणजे सोमेश देशमुख यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय कोलाड टीमने घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय या ठिकाणी पिंगळसाईला. पिंगळसाई संघाचे स्पॉन्सर सोमेश देशमुख यांना विनंती असेल, तानाजी देशमुख यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरून आसन व्हायचं आहे. या आपण मुख्य व्यासपीठावर बसा. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ज्या खेळाडूने गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील मिस्टर 360 म्हणून ज्याला ओळखलं जातं सचिन बर्गे यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. तालुका खेड आणि चिंबळी चाकण परिसरातील खेळाडू सचिन बर्गे आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात रोहित खरात. गेल्या वर्षी ज्याने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक देखील जी मिळवली होती तोच रोहित खरात ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतोय. श्रीतेज स्पोर्ट्स चरोली पुणेमध्ये देखील याही वर्षी दर्जेदार खेळ त्यांनी केला. आणि असे रोहित खरात आणि सचिन बर्गे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रथी महारथी आपल्याला पाहायला मिळतील. कारण सुमित डोंगरेचं नुकतंच आगमन होतंय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण पवार सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वजित म्हात्रे यांच्यासारखा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सूरजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकाहून एक सरस खेळाडू. मात्र ज्यावेळेला पनवेलचा संघ हा मैदानात उतरतो विशाल जितेकर म्हटल्यानंतर तारे सितारे घेऊन येणार म्हणजे येणार. गेल्या वर्षीचे चॅम्पियन आहेत. गेल्या वर्षी त्या दरम्यान रोहा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील देशमुख यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. संघाचे पाठीराखे आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. फक्त 2 मॅच झाल्यात, 5 मॅच बाकी आहे. 1:30 वाजलेला आहे. सहकार्य करा, अन्यथा पुढच्या मॅचचे जर उशीर झाला तर षटकं कमी सुद्धा करावी लागतील. आयोजकांकडे काही पर्याय नसेल कारण दिवस छोटा आहे. चला मॅचला सुरुवात होते. एका बाजूला रायगडातील मातब्बर संघ, एका बाजूला पुण्यातील मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅचला सुरुवात होते. मोरबीचा जादूगार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय संकेत पाटील. मोठमोठ्या संघांमध्ये विविध राज्यांमध्ये आवर्जून या खेळाडूला बोलावलं जातं क्रिकेट खेळण्यासाठी. कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित खरात हे असं नाव आहे ज्याची बॅटिंग सातत्याने चर्चेत पाहायला मिळते. श्रीतेज 11 चरोलीसाठी देखील दर्जेदार क्रिकेट सातत्याने खेळतायत आणि आज दाखल झालेत या ठिकाणी रोह्यामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतात. सचिन बर्गे जोडीला आहेत. पाहूया, एका बाजूला जर पाहिलं तर पुणे, एका बाजूला रायगड. आता ही मॅच महत्वाची असणार आहे. बलाढ्य खेळाडू अगदी दोन्ही बाजूने स्टारकास्ट. एक पुण्याचे नामवंत खेळाडू एका बाजूला आहेत, एका बाजूला रायगडाचे नामवंत खेळाडू आहेत. त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि असं कुठे पाहायला मिळतं का मॅच मैदानात सुरू आहे आणि जवळपास माझ्या मते 500 मोटरसायकल बाईक वरून प्रेक्षक मॅच पाहत आहेत. हे चित्र तुम्हाला इकडेच पाहायला मिळेल. हो, आपली बाईक आपली जबाबदारी. यस. आणि तुषार शिंदे साहेब म्हणूनच या स्पर्धेची सुद्धा ओढ लागलेली असते. काहीतरी वेगळं. जो संघ मालक जिंकणार आहे ना त्याची चांदी नाही त्याचं सोनं होणार आहे. त्याला 1 तोळा सोनं मिळणार आहे. त्याच्यामुळे संघ मालक देखील तयारीनिशी आणि खेळाडू सुद्धा उत्सुक आहेत आपल्या संघ मालकाला जिंकवण्यासाठी. 1 तोळा सोनं. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. अखूट टप्प्याचा बॉल होता परंतु इकडे रणनीती चुकली या ठिकाणी. रोहितची पहिला बॉल डॉट येतोय. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये जर पाहिलं तर
रोहित खरा त्यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. पहिला बॉल जर पाहिलं तर वेगळ्या धाटीचा इकडे खेळला गेला खरा, आणि परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी उपलब्ध. रायगडचे तारे सितारे पाहायला मिळतील एका बाजूला, आणि पुण्याचे देखील चांगले खेळाडू आपल्याला आज इकडे दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, पंचांनी मात्र हात फैलावलेले आहेत. यस, दावीर मित्रमंडळाचे सगळे सभासद आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. जबेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात झाली आहे ती सुद्धा व्हाईट बॉलने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगळसई, दुसऱ्या बाजूला वैष्णवी इलेव्हन कोलाड. अगदी महाराष्ट्रातील मातब्बर संघांमध्ये देखील किशोर तात्यांच्या या संघाचा किंवा किशोर तात्यांच्या संघाचा उल्लेख आवर्जून केला जातो, आणि आज पिंगळसई देखील काही कमी नाहीये. रिव्हर्स खेळले यावेळेला, जे या अगोदरच्या बॉलवर राहिलं होतं या बॉलवर कंप्लीट केलंय रोहितच्या बॅटमधून. 4-4-4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात 2024 आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल बाईक जिंकणारा खेळाडू आज मात्र रोह्यामध्ये दाखल होतोय. समोर जर पाहिलं तर गोलंदाज संकेत फिरकीचे जादूगर आहेत ते सुद्धा. यावेळेला शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, पॉइंटच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळलाय, आणि तिकडे एक धाव तोपर्यंत पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सचिन बर्गे मोठमोठ्या संघांचं अगदी प्रतीक डिंगडॉंग या संघांमध्ये देखील सचिन बर्गे यांना आपण खेळताना पाहिलंय. बरीच वर्ष क्रिकेट खेळतात. गेल्या वर्षी मालवणच्या भगवा चषकात मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला होता. विविध स्पर्धा आयकॉन आयडॉल म्हणून ते देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे दोन्ही टीमची स्टारकास्ट जर पाहिली तर तुल्यबळ आहे. परंतु आज त्रयस्थ ठिकाणी हीच मॅच पाहायला मिळते, आणि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तालुका निहाय क्रिकेटमधील महाराष्ट्रातील मातब्बर संघांमध्ये मात्र पनवेलचं देखील नाव घेतलं जातं. बिग हिट केलाय सचिन बर्गे, याच प्रकारच्या फटक्यासाठी ओळखले जातात. मिड विकेटच्या दिशेने येतोय चौकार. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगळसई हा संघ या ठिकाणी सोमेशजी देशमुख साहेबांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर देखील आरव इलेव्हन एकतानगर भिवंडीचा संघ इकडे खेळणार आहे. त्याचे संघ मालक जर पाहिलं तर यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. रमाकांतजी मोरे साहेब, स्वप्नीलजी मोरे साहेब यांचा आरव इलेव्हन पाहायला मिळणार आहे, आणि राकेशजी पडवळ साहेब यांचा अलिबागचा संघ श्रेया स्पोर्ट वर्से हा देखील पाहायला मिळेल आपल्याला. कोणता संघ मालक या ठिकाणी सोनेरी कामगिरी करेल, म्हणजे कोणाला 1 तोळा सोनं मिळणार आहे, एक आगळं वेगळा पुरस्कार आहे. आणि दहावीर चषकात हेच पाहायला मिळतं, काहीतरी आगळं वेगळं असतं. टप्प्याचा बॉल होता, त्याला थर्डमॅनच्या क्षेत्रात तिकडे प्रोटेक्शन आहे, म्हणजे एक जो स्ट्रोक खेळला त्याला अनुसरून क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी थोडंसं पाठीमागे लावलं गेलं. ओमकार आपल्याला यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतो. आजच्या दिवसात ओमकार मोठ्या प्रमाणावर खेळतायत, याही मॅच मध्ये ओमकार पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12.
यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. वाह, काय दर्जेदार फटका खेळलाय. पाहिलं, बॉलचा अंदाज घेतला, कव्हर्सला ढकलला. 4. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कव्हर्सला एक दर्जेदार फटका त्या ठिकाणी प्रस्तुत केलाय. अशा प्रकारचे फटके पाहायला देखील आपल्याला आवडतात, डोळ्याला निखळ आनंद देखील मिळतो अशा प्रकारच्या फटक्यांनी. यावेळेला सरळ बॅट, समोरची दिशा, रोहित खरात काय बॅटिंग करतोय, काय हिट करतोय. 6 षटकार. कव्हर्सला खेळला. यावेळेला पाहिलं मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये अगदी. त्यानंतर जर पाहिलं तर इकडे गोलंदाजाचे मनसुबे पहिल्या 2 बॉलवर जर पाहिलं बॅटरने उद्ध्वस्त केलेत. 3 खेळाडू जे सर्कलच्या बाहेर आहेत त्यांच्या विरुद्ध फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. चांगलंच युद्ध रंगले या दोघांमधले. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कदाचित तिकडे रिव्हर्स काढून आतमध्ये घेतला होता तो बाहेरचा प्लेअर आणि त्यामुळे प्रयत्न देखील तिकडेच होताना पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी कमबॅक केलाय. आणि अशाच प्रकारची लढती व्हायला पाहिजेत, कारण क्रिकेट हा माइंड गेम आहे. दोघेही एकमेकांच्या माइंडशी खेळतायत. एक म्हणतो तू कुठे बाहेर प्लेअर काढतो त्याच्या विरुद्ध मी मारतो, आणि एक म्हणतो तू कुठे मारणार मी त्याच्या विरुद्ध बॉल टाकणार. त्याच्यामुळे दोघांमधील देखील लढत आता चांगलीच रंगू लागलेली आहे. अखूट टप्प्याचा बॉल आणि आता हुक केलाय, फेकून दिलाय. सी यावेळेला जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल आला, त्याचा फायदा घेतला या ठिकाणी रोहित खरातने. चांगली कामगिरी करतायत रोहित खरात. 22 धावांवर बॅटिंग करतायत. फक्त 8 चेंडू त्यांनी खेळलेत. पहिल्या 2ही मॅच मध्ये मोठ्या प्रमाणावर धावा पाहायला मिळाल्या. पहिली मॅच ज्यावेळेला होती पहिल्या डावामध्ये मोठ्या प्रमाणावर धावा पाहायला मिळाल्या आणि धावांची टोटल जर पाहिली तर 85 धावा पहिल्या डावाचं टोटल झालं. दुसऱ्या डावात पहिल्या डावात तब्बल 99 धावा झाल्या. या डावात किती धावा होत आहेत? थोडासा वेळ जास्त होतोय, त्याचं कारण हे सुद्धा आहे, कारण धावा सुद्धा बनतायत. उमेशजी साळुंके सर देखील आमच्याशी जोडले जात आहेत. ज्या वेळेला रोया स्पर्धा असतात आवर्जून गुणलेखनासाठी पाहायला मिळतात. सुनील देशमुख साहेब यांच्याकडून मात्र पुरस्कार दिले जातोय. रोहित खरात यांना मात्र हा पुरस्कार येतोय 500 रुपयाचा या अप्रतिम फलंदाजीसाठी. धावा कराव्या लागतील, धावा एका बाजूला धावा कराव्या लागतील, एका बाजूला धावा रोकाव्या लागतील. ओ हो यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, परंतु दांडी 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 गुल. क्रिकेट येते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा पुणे, तालुका शिरूर आणि गाव पाबळ येत आहेत मैदानाच्या आतमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी. कुणाल खोंड, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी कुणाल खोंड करतील. दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक मात्र त्यांनी सातत्याने दाखवलेलं आहे. आपल्या गावाचं नाव देखील मात्र सर्व दूरपर्यंत नेलंय. मोठमोठ्या व्यावसायिक संघांमध्ये देखील कुणाल यांची वर्णी लागते. आज मात्र ते या ठिकाणी मुळात पुण्यामध्ये, मुंबई किंवा आपल्याकडे जसा अंडरआर्म प्रकार आहे, पुण्यामध्ये हापिश नावाचा प्रकार तेवढाच लोकप्रिय आहे. आणि त्या क्रिकेटने मात्र, याही खेळाडूने मात्र ते क्रिकेट जबरदस्त खेळलंय. कुणाल, चांगला बॉल, चांगला बॉल. मयूरने मात्र अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि तिकडे
एका धावेने धावसंख्या पुढे झाली. मयूर वाघमारे आणि विकेट हे समीकरण आहे आणि मयूरने या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट घेतलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय परंतु बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे. 29 धावा धावफलकावर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगल्स ही संघाची. भरतराजे देशमुख आणि विनंती असेल सूर्यकांतजी कोलटकर यांना की या आपण मुख्य व्यासपीठावर असं नसतं वा. वैभवराजे देशमुख या आपण. वैभवराजे या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 29. आपण आहोत रोहामध्ये, आपण आहोत रायगड जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक भव्य दिव्य आयोजन धावीर चषकाचं. राज सिंग येतात गोलंदाजी करण्यासाठी. गोरेगाव परिसरातील मुंबईचे खेळाडू आहेत. ॲज अ आयकॉन या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राज सिंग, पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. एकोणतीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावपळ सुरू आहे. मॅचेस सुरू आहेत. दिवस रात्र गावाच्या मॅचेस आहेत, प्रोफेशनल क्रिकेटच्या मॅचेस आहेत आणि धावपळी सुरू आहे. या वेळेला ताकदवर फटका खेळला खरा परंतु तिकडे किरण होते. बॉल अडवतायत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. कुणाल खोंड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन बर्गे ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 30 वर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या या मॅच साठी संघ मालकांचंही कौतुक करावं लागेल. नॉकआउट मॅच साठी अगोदर महिनाभर तयारी, आयकॉन आणायचे, टीम आणायची, सातत्याने त्यांचा फॉलोअप ठेवायचा. त्याच्यामुळे संघ मालकांचं देखील खूप कौतुक करावं लागेल. आणि मानाचा धावीर चषक आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला यायचंय, प्रत्येकाला मान मिळवायचा आहे. 30 धावा धावफलकावर. राजसिंग गोलंदाजीसाठी समोर सचिन बर्गे. यावेळेला पॉइंटला खेळलेत. वाह, दर्जेदार फटका त्या ठिकाणी प्रस्तुत केलाय. 4. क्रिकेट खेळतात सचिन बर्गे आणि दर्जेदार क्रिकेट सातत्याने त्यांनी सादर केले. पूर्वी गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळायचे. दर्जेदार बॅटिंग. यावेळेला फुल टॉस आणि या स्ट्रोकला देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय खरा परंतु बॉल नाही थांबलाय आणि इकडे नो बॉल. आणि त्याचबरोबर चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. धावसंख्या 39 वर जाते. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. संधी आहे मोठा फटका खेळण्याची. राज सिंग कमबॅक करतील का? करावं लागेल त्यांना इकडे कमबॅक. यावेळेला मागे जातोय बॉल, अडवलाही गेलाय परंतु तोपर्यंत तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन 40 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 3री सुरू आहे. चाळीस धावा. राज यांचा हा बॉल. किरण कॅच पकडतायत. विकेट आली आहे.
आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत जिल्हा पुणे, तालुका खेड आणि गाव चाकण. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमरनाथ गोरे, सोन्या या नावाने देखील ओळखले जात आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. धावा मात्र बऱ्यापैकी आता होऊ लागल्यात, परंतु कुणालची विकेट मोक्याच्या वेळेला आली आहे. बऱ्याचशा स्पर्धा ॲज अ आयकॉन म्हणून गाजवलेल्या आहेत या खेळाडूने देखील. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील अमरनाथ गोरे. राज सिंग, हो हो हो, काय बॉल टाकला या ठिकाणी राज, आणि माघारी परतावं लागतंय. एक अप्रतिम बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. म्हणजे काय केलं असतं कोणताही बॅटर असतं, एवढा जबरदस्त बॉल येताना पाहायला मिळाला. विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे दाखल होताना पाहायला मिळतोय अनिकेत रोडे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सध्या या उभरत्या सिताऱ्याचं देखील नाव चर्चेत आहे. आज रायगडच्या रोहामध्ये अनिकेत रोडे दाखल झाले तिकडे, परंतु अनुभवी सचिन बर्गेच्या जोडीने बॅटिंग करावी लागेल. आणि इकडे जर पाहिलं बॅक टू बॅक 2 विकेट येताना पाहायला मिळालेले आहेत. आता हॅट्रिकची संधी राज सिंगला आहे ॲज अ आयकॉन म्हणून. एकच आयकॉन खेळवलाय वैष्णवी कोलाडने, आणि तो सुद्धा राज सिंग आहे आणि गोलंदाजच आहे. नाही झाली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. जशी अर्धशतक नव्हतं झालं ते झालं, परंतु हॅट्रिक अजूनही झालेली नाहीये. पाहूया, संधी मात्र राज सिंगला आहे. अनिकेत रोडे या वेळेला कव्हरच्या क्षेत्र खेळलाय तिकडे मयूर. हो, थोडासा पुढे बॉल पडला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. दुसऱ्याचाही कॉल दिलाय आणि पाहूया त्या ठिकाणी काय होत आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रनआउट आहे की नाही याकरता. नॉट आउट, आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 42 धावा 3 ओव्हर संपल्यानंतर. अनिकेत रोडे या 2 ओव्हर मात्र खूप महत्वाच्या असणार आहेत. 3 षटकांमध्ये 42 म्हणजे चांगली सुरुवात आहे. येणाऱ्या 2 ओव्हर आणि कमीत कमी 25-30 जरी धावसंख्या आली तरी एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते आणि त्या धावा इकडे कराव्या लागणार आहेत. 2 बलाढ्य संघ, 2 वेगवेगळे जिल्हे, 2 वेगवेगळे तालुके आणि त्यांच्यातील मॅच पाहायला मिळते मानाच्या धावीर चषकामध्ये.
दहावीर महाराजांच्या कृपाशीर्वादाने गेली 13 वर्ष ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 13व पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. बराच मोठा मित्र परिवार आहे दहावीर मित्र परिवार आणि या मित्र परिवाराचं एकत्र येण्याचं कारण आहे ही क्रिकेटची स्पर्धा. दरवर्षी हे सगळे एकत्र येतात. यावेळेला वेगात बॉल टाकलाय अगदी खोलवर टप्प्याचा. आणखीन एक जबरदस्त यॉर्कर इकडे पाहायला मिळतोय. ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. उंचपुरे खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे अगदी जलद गतीने खोलवर टप्प्याचा चेंडू त्याने टाकला आणि हा चेंडू निर्धाव जातोय. सचिन बर्गे, अनिकेत रोडे यांना मात्र उत्तर द्यावे लागतील या प्रश्नांची. चेंडू रूपी प्रश्न समोरून येत आहेत. बॅट रूपी उत्तर त्याला तिकडे द्यावंच लागणार आहे तुम्हाला. टप्प्याचा बॉल त्याला जर पाहिलं तर थोडीशी उसळी होती हुक करण्याचा प्रयत्न, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहा काय कधी एक बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकला, हा बॉल थोडासा पाठीमागे टाकला, वेगात टाकला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 43. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अनिकेत रोडे यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. चर्चा आहे अनिकेतच्या खेळाची. यावर्षी ॲज अ आयडॉल ज्युनियर प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज मात्र यावर्षी याच अनिकेत रोडेने मिळवली होती. हो परंतु समोरचा गोलंदाज तरी कुठे कमी आहे. मोठमोठ्या संघांना प्रसन्न आपल्या टीम मध्ये हवा असतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि ते देखील या ठिकाणी दर्जेदार कामगिरी करतायत. 2 वेगवेगळे जिल्हे आणि त्यातील टीम आज आपण पाहतोय रोहामध्ये. क्रिकेट प्रेमी देखील मोठ्या संख्येने आनंद घेऊ लागलेले आहेत. आपल्या बाईकवर बसून मॅचचा आनंद घेणं हा काही वेगळाच आहे. यावेळेला बिग हिट केलाय, फटका मिड विकेटला. हो चर्चा अनिकेत रोडेची सुद्धा आहे. बॉलला पाठवलंय लांब लांब लांब, जा शोधून आणा. यस, सापडला सुद्धा. चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी आता करू लागलेत. मोठा षटकार आलाय युवा टॅलेंटेड खेळाडूंमध्ये. या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातंय सध्या. यावेळेला बिग हिट केलाय परंतु फटका फसलाय. अशा ठिकाणी बॉल पडतोय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. एक धाव घेतली अनिकेतचा दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि धाव संख्येने 50 ओलांडली आहे. 51 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगळसाई आणि दुसऱ्या बाजूला वैष्णवी कोलाड यांच्यातील मॅच सुरू आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणारे 7ही चेंडू खूप महत्वाचे असतील. किती डॉट येतील, किती विकेट येतील, किती सिंगल येतील, किती षटकार येतील, किती चौकार येतील, याच्यावर लक्ष दोन्ही संघांच्या संघ मालकांचं सुद्धा असणार आहे. एक म्हणत असतील येऊ दे, एक म्हणत असतील नाही येऊ दे. बिग हिट, आणखीन एक जबरदस्त फटका खेळलाय. नाव अनिकेत रोडे आणि बॉल पाठवतोय बाजूला रोडवर. मध्ये 57 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि या एका ओव्हर मध्ये कमीत कमी 13 जरी आले तरी 70 होतील. पाहूयात. एक म्हणत असेल 13 येऊ देत किंवा त्यापेक्षा जास्त येऊ देत. एक म्हणत असेल 70च्या आतमध्ये तरी राहू देत. पाहूया काय होईल या शेवटच्या ओव्हर मध्ये. क्रिकेटचा खेळ आहे आणि मॅच प्रेक्षक तर म्हणत असतील चुरशीचीच व्हावेत कारण दोन्ही टीम लांबून आलेल्या आहेत. चांगल्या खेळाचं प्रदर्शन त्यांना या ठिकाणी दाखवायचं आहे. एका बाजूला मास्टर माइंड म्हणून जर पाहिलं तर विशाल जितेकर पाहायला मिळतात. एका बाजूला प्रदीप नायनी डॉन पाहायला मिळत आहेत. 57 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आपल्याला. राज सिंग मागील ओव्हर जर पाहिलं तर राजने चांगली टाकलेली आहे. 13 धावा आल्या होत्या. 2 विकेट देखील त्यांनी घेतल्या होत्या. शेवटच्या षटकासाठी सचिन बर्गे सलामीला आले. 14 धावांवर बॅटिंग करतायत 7 बॉल मध्ये आणि दुसऱ्या बाजूला 5 बॉल मध्ये 16 धावा. अनिकेत रोडे. पुणे विरुद्ध रायगड अशी लढत. कमी गतीचा बॉल टाकलाय पहिलाच, वळवलाय. सचिनची बॅट फिरली सचिन यांची परंतु बॉलही फिरला आणि त्यामुळे यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळालाय. हे व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्यांच्याकडे. राज सिंग
फुल टॉस टाकलाय, खराब बॉल होता त्याचा सचिन यांनी समाचार घेतला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. ओहो, यावेळेला बॉल थोडासा पुढे केला, धावगिराचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, चेंडूची फेकी केली आहे आणि धावबाचा प्रयत्न त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. यानंतर कदाचित पवन केने सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आलाय, येस, पवन केने देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील यानंतरच्या मॅच मध्ये. आलेत तर इकडे निर्णय आलाय, आउट आउट निर्णय आलाय. अमित राऊत जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर, खेड तालुक्यातील मोहकल गावचा एक जुना जाणता खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय अमित राऊत, बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग सचिन बर्गे यांची देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. अनुभवी खेळाडू आहेत, आपल्या टीमसाठी अनुभव दाखवलाय आणि चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केली आहे. परंतु पाहूया धावसंख्या कुठपर्यंत जाईल. अनिकेत रोडे मात्र मैदानाच्या आतमध्ये, 3 बॉल बाकी आहेत, 63 धावा धाव फलकावर. 5 ओव्हरची असणारी मॅच. अनिकेतच्या बॅटमधून 2 षटकार जरूर पाहायला मिळालेत आपल्याला, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. समोर अनिकेत रोडे, या वेळेला पुढे सरसावले स्ट्रोक जर पाहिलं तर या ठिकाणी खेळलाय खरा, सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि के स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या 2 ने पुढे जाते, 65 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगळसाई, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वैष्णवी 11 कोलाड यांच्यातील मॅच. एका बाजूला सोमेश देशमुख साहेब, एका बाजूला किशोर तात्या मालुसरे साहेब यांच्यातील सुरू असणारा हा संघर्ष पाहायला मिळतोय. 65 धावा धाव फलकावर. स्ट्राईकवर अनिकेत रोडे, रिवर्स खेळलेत अनिकेत या ठिकाणी, परंतु हा रिवर्सचा प्रयत्न अनिकेत यांचा फसला आणि माघारी परतावं लागतंय. विकी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडेच हा चेंडू गेलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा खेळण्यासाठी खास आळंदीचे खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. नाव निलेश पिंजारी, तालुका खेड आणि गाव आळंदी. हप्पीच क्रिकेटचा म्हणजे हप्पीच क्रिकेटचा कृष्णा सातपुते असं देखील म्हटलं जातं या खेळाडूला पुणे परिसरामध्ये. आज मात्र रायगडात रोह्यामध्ये दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत निलेश पिंजारी. पसायदान स्पोर्ट्स आळंदीसाठी देखील दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलाय. आज निलेश पिंजारी रोहामध्ये दाखल होत आहेत. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय.
आरव 11 एकतानगर म्हणजेच टीम भिवंडी आणि त्यानंतर श्रेया स्पोर्ट्स वर्से टीम अलिबाग दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. 65 धावा धावफलकावर आहेत. निलेश पिंजारी यांच्यासाठी एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. एक धाव तर घेतली गेली आहे. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात खेळाडू होतील धावबाद. धावसंख्या झाली आहे 67. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता आहे. पवन केने आलाय आणि इकडे सगळा धुरला उडालाय. मैदानात पवन केला धुरला उडवा लागेल. ग्रामीण धमाकाचा हिरो आहे पवन केने आणि आता इथं सेल्फी साठी जाम रिंग लागलंय. स्टेटस मध्ये सगळ्यांना दिसेल पवन केने कोण आहे कोण आहे ते. रसिक प्रेक्षक त्यालाच बघायला आलेत. सर्वांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल श्रेया स्पोर्ट्स वर्षे संघाचा कर्णधार आणि विनंती असेल आरव 11 एकता नगर नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. पवन केने आणि प्रसाद पाटील. यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तर पवन केने आज आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. चला आयुष आरव 11 एकता नगर संघाचा संघनायक घेतोय. विनंती असेल श्रेया स्पोर्ट वर्षे संघाचा प्रसाद पाटील याला. गर्दी इकडे बघ. पाणी गाडीत स्पोर्ट्स कर्णधार या लवकर या. चला या पवन केने आज आलाय रोहाच्या नगरीत. ग्रामीण धमाकातील सुपर हिरो म्हणून ज्याची ओळख आहे तो पवन केने आज रोह्यात आलाय. त्याला पाहायला आपण याची डोळा याची देही. जर पवन केनेचा खेळ पाहायचा असेल तर तुम्हाला मैदानावर यावं लागेल. जे युट्यूबच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून हा सामना पाहतात तर त्यांना विनंती असेल की पवन केनेला आपण युट्यूबवर अनेक वेळा पाहू, पण मात्र रोहाच्या या मैदानावर जर त्याला बघायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल या मैदानावर. विनंती असेल पुन्हा एकदा श्रेया स्पोर्ट्स आणि त्या दरम्यान आमचे एक आधारस्तंभ लक्ष्मण शेठ मोरे यांचं आगमन होतंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल श्रेया स्पोर्ट्स संघाचे कर्णधार. चला या लवकर या. प्रसाद पाटील आयुष आरव 11 एकता नगरचे. विनंती असेल चंदू शेट्टे सर आपण सुद्धा या. टॉस केला जातोय. एका बाजूला श्रेया स्पोर्ट्स वर्से म्हणजे टीम अलिबाग आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते आरव 11 एकता नगर म्हणजेच भिवंडी. कॉल दिला गेलाय, छापचा आलाय काट. काय निर्णय असेल आणि दोन आयकॉन कोण आहेत, किती उत्कंठा आहे दहावीर चषक खेळण्याची? दहावीर चषक म्हणजे वर्ल्ड कप असतो. कदाचित रायगडमधला वर्ल्ड कप संबोधला तरी काय हरकत नाही आहे. आणि आयकॉन तर कोणीच नाही आहेत सध्या.
अलिबाग पूर्ण अलिबाग खेळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत. जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय आणि भिवंडीचं क्रिकेट जगभर प्रसिद्ध केलं असा हा खेळाडू आहे. जयेश त्यांनी फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंग करायची आहे. आज कशा प्रकारे टीम आहे, या अगोदर इकडे खेळला होतात का तुम्ही दहावीर, आणि त्याचबरोबर आयकॉन कोण आहेत? हो नक्कीच. या स्पर्धेची सुरुवात मी विनर स्पोर्ट्समधून केली होती आणि फायनलसुद्धा जिंकलेली आहे. गेल्या वर्षी पण चांगला परफॉर्मन्स झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी मॅच हरलो होतो. पण यावर्षी चांगला परफॉर्मन्स करून फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू. आयकॉन विश्वनाथ जाधव आणि प्रीतम बारी. खूप साऱ्या शुभेच्छा जयेश तुम्हाला असतील. मॅच सुरू होते, जाऊयात. एक चांगली मॅच आहे, पनवेल विरुद्ध खेड असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊयात जयेश भोसले सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नुकतंच आपण पाहिलं की जिथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय, 66 बनल्या 67चा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्यापर्यंत प्रेक्षक वर्गाने गर्दी केली आहे. व्यासपीठाच्या पाठीमागे याचे एकमात्र कारण आहे पवन केने. दोन्ही टीमचे कॅप्टन ज्यांचा टॉस झालाय, आपलं फोटो सेशन इकडे होणार आहे. यस, फोटो सेशन सुरू आहे आणि बॉल देखील चॉईस करायचे जयेश भोसले सर. अमित राऊत पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. 67चा पाठलाग, पहिला षटक अमित राऊत. स्ट्राईक एंड वरती किरण पवार. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो ओमकार पाटील. ओमकार पाटील आणि किरण पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. या 67 धावसंख्येचा पाठलाग, 5 षटकांची लढत आपण पाहतोय. तालुका निहाय या स्पर्धेमधील या लढती. हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे गाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. या मॅच मध्ये या टोनच्या आधारावरती जाऊया उत्तरार्धाकडे. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्कपती अमित राऊत सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. राजगुरुनगरचे खेळाडू, पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणारे खेड तालुक्यातील हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये 2 खेड तालुके आहेत, एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि एक पुणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याला राजगुरुनगर म्हटलं जातं. पहिला बॉल उजव्या यशीच्या बाहेरील बॉलला आडव्या बाटने किरण पवारचाच वार. सारेगार चेंडू सीमारेषा पार. षटकार. कारण आपण आलोय याची जाणीव करून दिली आहे. पुढचा बॉल खेळपट्टीवरती गरंगतोय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण ओमकार पाटीलला पाहतोय. मिस्टर 360 नॉन स्ट्रायकर एंडवरती धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केला. रायगड प्रीमियर लीगची कार ज्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली आणि आय सेफ्टी परिधान करून काही मोजकेच खेळाडू आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. त्यापैकी किरण पवार, प्रथमेश म्हात्रे, ऋषी नाईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना जय जनांदर पाटील आपलं हार्दिक स्वागत. त्यांनी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भिवंडी टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला किरण पवारचा धमाका. दर्जेदार खेळ सध्या घडीला आदर्श स्पोर्ट्स पनवेल अर्थात वैष्णव इलेव्हन कोलाड या संघाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या 3 बॉलवरती 2 षटकार आलेत. पुढचा बॉल
उजव्या यशीच्या बाहेर स्लाइस केलाय, कट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी, चेंडूवरती येईल. तद्वर मात्र एक सिंगल या बॉलवरती घेण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसामध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये जितके षटकार आणि चौकार पाहायला मिळाले ना, ते यदा कदाचित अशा स्वरूपाचा थरार आपण रोहा नगरीमध्ये पाहायला मिळालाय. आणि आजच्या दिवशी मध्ये सर्वाधिक जास्त षटकारांची नोंद होईल कदाचित. धावफलकावरती 13 आपण पाहतोय, 13 रन्स ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना ओंकार पाटील मिस्टर 360. यष्टांच्या पाठीमागे जाऊन ओंकार पाटीलचे षटकार पाहणं हे काहीतरी एक चैतन्य देणारं राहतं, किंवा वेगळेपण या फलंदाजीतला. उजव्या यशीबार येन चेंडूला इथे केला, डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, चौकार. केलेला हा चेंडू ओव्हर दी बॉलर हेड, इथे चौकार आलाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा नॅचरल खेळ आहे खेळाडूचा, हा स्वाभाविक खेळ आहे या खेळाडूचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु मनसुबे उधळून लावले गोलंदाजाने. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा त्या 17. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 67चा करायचा पाठलाग. बॅटिंग करते वैष्णवेल आणि कोलाड संघ, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिंगासाई या संघाच्या अगेन्स्ट. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे ब्रेकच्या पलीकडे जिथे पाठलाग करायचा येणारे 24 बॉलचा खेळ शेष आहे, आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती 50 धावसंख्येची. आहे नवीन येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करता येतो, आणि अनेक वेळेला आपण पाहिलं तर अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना अनेक वेळेला खेळाडू जिथे धावांचा अप्रत्यक्षपणे या धावगतीवरती जास्तीचा परिणाम होत असताना देखील आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना कुणाल खोंड याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण ज्या प्रकारचा खेळ नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका, आणि त्या भूमिकेला नेहमीच या खेळाडूने न्याय मिळवून दिलाय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना किरण पवार स्ट्राईक एंडवरती आहे. 4 बॉल 13 वरती 2 नॉट आउट खेळ, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढे का वाढून ठेवलंय 17 वरती विदाउट लॉस. हा फटका डाऊन द ग्राउंड, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ऑफ ड्राईव्ह करत असताना मिळवल्या धावा 4. हा आलाय सणसणीत चौकार. हेच सांगण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाज किरणने. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतोय. सिंगल तर इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारेल 22 धावा धावफलकावरती आहेत. या खेळाडूचा जबरा डरारा राहिलाय, कारण त्याचे स्लॉक स्वीप, त्याचे पूल, त्याचे ड्राईव्ह नेहमीच डोळ्याची पारणं दिपवणारे राहिले आहेत. या मॅच मध्ये देखील त्या दर्जाचा क्लास आणि त्या दर्जाचा परफॉर्मन्स आपण पाहतोय. पवन गेने ग्रामीण धमाका गाजवला, परंतु ज्या ग्रामीण धमाकामध्ये ज्या संघाला नाईट किंग हा संपूर्ण टेनिस विश्वाने किताब दिला, त्या संघाचा संघ नायक या मॅच मध्ये या संघाचं प्रतिनिधित्व करतोय सोहेल शेख. याला देखील तुम्ही पाहताय. अर्थात क्रिकेटचा एक मात्र खेळाडू नव्हे तर अनेक तारे सितारे इथे आलेत. हा बॉल खुला टाकलेला होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. ज्या धाकटी डहाणू संघाने
सेमीफायनल गाठली होती ना, त्या संघाचं प्रतिनिधित्व जिथे करत असताना जो कर्णधार पद भूषवलं होतं ना, तो देखील या स्पर्धेमध्ये प्रीतम बारीला तुम्ही पाहणार आहात. धावफलकावरती आहेत 23 ऑन द बोर्ड. किंबहुना अगदी त्याच वेळेला अगदी सुप्रीमो सारखी स्पर्धा मालिकेभराची कार ज्या खेळाडूने जिंकली तो विश्वनाथ जाधव हा देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची आणि चर्चेचा विषय असणारी स्पर्धा. यावेळेचा बॉल लीडिंग एज, चेंडू हवेमध्ये कुणाल खोडने कॉल दिलाय, तो चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक पहिला किरण पवार बाद. जिथे धावफलकावरती धावा 24 पाहायला मिळतात, परंतु 18 धावांची खेळी इथे साकारली किरण पवारने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धावफलकावरती धावा जिथे आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा धावफलकावरती आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाघिवलीवाडा गावाचा असणारा खेळाडू सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, जिथे आपण अनेक वेळा म्हणतो ना की फॉर्च्युनर किंबहुना अगदी त्याच वेळेला मर्सिडीज एक ब्रँड आहे, परंतु पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे. या पाटलांचा थाट मैदानाच्या आतमध्ये कसा आहे ना, हे इथे प्रत्येकाला पाहायचं आहे. 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल खोंड त्याने इथे यश संपादन केलेलं पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 23. पुढचा बॉल खोला टाकला. पहिला चेंडू फेस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सूरज पाटीलच्या बॅटमधून चौकार. परंतु तदनंतर आलेला फलंदाजाचा स्वॅग काहीसा निराळा आहे. चौकारांमध्ये डील केली आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला सूरज पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. या 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 33 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत रोडेच्या 16 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 33 धावा आहेत विजयासाठी. अठरा चेंडूंचा खेळ इथून शेष राहिला आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहणार आहे ती अर्थातच 33 धावा धावफलकावरती आहेत. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. गत वर्षीचे विजेते याही वर्षी आपला दरारा, आपला थाट, आपला दर्जा इथे बाळगून राहिले आहेत. कारण 2 षटकांमध्ये 33 झाल्यात आणि गत वर्षीचे विजेते संघ मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारचा खेळ करत असताना आपण पाहतोय. वैष्णव इलेव्हन कोलाड या संघाचे संघ मालक तात्याजी मालुसरे साहेब देखील खुश आहेत आपल्या संघावरती. परंतु एक बाब संकेतजी देशमुख आपण पाहिलं ना, संघाचं प्रदर्शन काही होऊ देत, मग ती सुप्रीमोची स्पर्धा असू देत, रतनबुवाची असू देत, मैदानाच्या आतमध्ये संघ जिंकू देत, हारू देत, परंतु तात्याजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला हावभाव जास्तीचे कदापि पाहायला मिळत नाहीत. डाऊन टू अर्थ अशी व्यक्तिमत्व आहे.
गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. एक समर्पकाची भावना ज्या वेळेला मला आठवतं की तुषारजी शिंदे साहेबांनी आवर्जून एक गोष्ट म्हटली होती की ज्या वेळेला स्पर्धेमध्ये संघ खेळायचा ना त्यावेळेला अगदी पडद्याच्या समोर ही व्यक्ती कदापि पाहायला मिळायची नाही. सीमारेषेच्या बाहेर ते नेहमी पाहायला मिळायचे. आज तुम्ही त्यांना स्टेजवरती पाहताय. उजव्या एसीच्या बाहेर हा टाकला गेलेला चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. तेहतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. गोलंदाज उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू पुनश्च इथे पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येचा वडीमार किंबहुना अगदी त्याच वेळेला या अतिरिक्त धावा येत असताना गोलंदाजावरती अंडर प्रेशर इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय की काय. अतिरिक्त धावा येत असताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत आपण 36 पाहतोय. या गोष्टीची चर्चा होईल कारण कमबॅक करण्यासाठी विकेट हव्या होत्या त्या इथे प्राप्त झालेल्या नाही आहेत. संघ काही अंशी जिथे अडचणीमध्ये सापडलेला आपण पाहतोय. तर इथून जर का आपण पाहिलं ना तर खेड संघाला पुनरागमन करायचं आहे ना तर विकेट घ्याव्या लागतील. अमर गोरे पुढचा बॉल. उजव्या एसीच्या बाहेर. वाईड यॉर्कर पुनश्च टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. वारंवार चेंडू अवांतर स्वरूपाचे उच्च दर्जाचं क्रिकेट तुम्ही खेळता. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा रोहा तालुका क्रिकेटच्या उत्कर्षासाठी उत्कर्ष आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेली एक उत्तुंग झेप आपण पाहतोय. श्री दहावीर चषक 2025. DRS कॉल केला. रेफर केला. अंपायरचा डिसिजनला व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय. रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. धावफलकावरती धावा आपण पाहिला तरी तिथे 37 आहेत. पनवेल तालुक्याचे नामवंत खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुमित डोंगरेला तुम्ही पाहताय. त्याच वेळेला मयूर वाघमारेची गोलंदाजी तुम्ही पाहायला मिळाली. यावर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या नावावरती कार पाहायला मिळाले किंबहुना सध्याच्या घडीला त्याचे युट्यूब चॅनल देखील तितकंच चर्चेचा विषय राहिलाय. अवांतर बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. अर्थात हा जो काही चॅलेंज केला होता ना अंपायरच्या डिसिजनला तो इथे जास्तीचा फायदेशीर ठरलेला नाही आहे. 18 बॉल 30 ची आवश्यकता. अमर गोरे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. याही वेळेला दिशाहीन चेंडू इथे लय सापडलेली नाही आहे. किंबहुना गोलंदाजीतला सुवर्ण मध्य इथं सापडलेला नाही आहे. काही वर्षापूर्वी जर का तुम्ही 6 बॉल 6 ची मॅच युट्यूब वरती सर्च कराल ना तर एका गोलंदाजाने 6च्या 6 वाईट टाकले होते आणि ती फनीएस्ट व्हिडिओ बनली होती. आजही तुम्ही ते व्हिडिओ पाहायला मिळेल. तुम्ही युट्यूब वरती गेल्यानंतर 6 बॉल 6 ची मॅच इथे या गोलंदाजाने 5 टाकलेत. हा विक्रम मोडेल का. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला ऑन ड्राय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल इथे मिळेल. अक्षरशः ओमकार पाटीललाही हा स्ट्रोक खेळत असताना थोडासा कंटाळवाणी असेल कारण 5 बॉल ज्या वेळेला आपल्या विरोधामध्ये अवांतर स्वरूपाचे येतात ना काही वेळेला गोलंदाज एखादा चेंडू जाणीवपूर्वक अवांतर टाकतो आणि स्ट्राइक चेंज करण्याचा प्रयत्न करतो. ही एक क्रिकेटमधील फासे टाकण्याची बाब आहे. परंतु अगदी त्याच वेळेला एखादा गोलंदाज 5 बॉल अवांतर टाकेल तर त्याच्या विरोधामध्ये सूरज पाटीलचा हा तडाखा पहा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक. षटकार. काही मोजकेच खेळाडू आहे जे याच रीतीचा स्ट्रोक खेळताना आपण पाहतो. सूरज पाटील त्यापैकी एक आहे. त्याने हा षटकार खेचला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 45 आहेत. उजव्या एसीच्या बाहेर कट केला होता चेंडूला. इथे डायरेक्ट हिट ग्रेट हिट. खेळाडू क्रमांक बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
विवेक शेलारला आपण स्क्रीनवरती पाहतोय, त्याच्याबरोबर सोबतीने हा फोटो सेशन चालू असताना सेल्फी जास्तीच्या घेतल्या जातात. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं ना, ज्या वेळेला मैदानातली गर्दी कमी करायची असते त्यावेळेला खेळाडूंना आवर्जून व्यासपीठावरती आणावं लागतं. विश्वजित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना अभ्या गेला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये विश्वजित म्हात्रे बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पनवेल तालुक्यातील दापोलीचा असणारा हा खेळाडू, त्याचे स्लॉक स्वीप पाहावे आणि पाहतच राहावे अशा रीतीचे स्ट्रोक नेहमीच तो खेळत असताना पाहायला मिळालाय. 45ला 2, तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. विश्वजित म्हात्रे बॅटिंगसाठी दाखल झाला. पुढचा बॉल याही वेळेला आपण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने ही रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. एक बाब काही दिवसांपूर्वी ना जास्तीची चर्चेचे विषय राहिली आहे ती अर्थातच ग्रामीण धमाकामध्ये पवन केणेवरती जे काही प्रेम प्रेक्षक वर्गाने दाखवलं होतं, आज त्याची अपेक्षा संकेतजी देशमुख यांच्याकडून प्रत्येक जण करत असेल. पवन केणे बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर धावफलकावरती 46ला 2. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा अमर गोरे. खोला टाकला, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, एक्सा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा होता कव्हर ड्राईव्ह, चौकार. जाबा धाव पलकावरती आहेत. 50 रन्स ऑन दी बोर्ड. 5 बॉल 20 वरती खेळतोय सूरज. याही वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर हलक्या हाताने कव्हर पॉइंटला केले. बॅकवर्ड पॉइंट मध्ये कुणाल खोंडला आपण पाहतोय चेंडूवरती येतो. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल आली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते 51 धावा धाव पलकावरती. 2 खेळाडू झालेत बाद. येणारे 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 16 धावसंख्येची. एक छोटासा ब्रेक घेऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथे ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एक ड्रिंक ब्रेक आहे, आपण घेऊयात एक डीजे ब्रेक. ड्रीम्स क्रिकेट या चॅनलवरती आपण युट्यूब लाईव्ह वाहिनीवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि पुढील ब्रॉडकास्टिंगसाठी तुम्ही संपर्क साधू शकता कौस्तुजी पाटील, अनिरुद्धजी वर्तक अर्थात बाबू यांच्या समवेत. 12 बॉल विजयासाठी 16ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16 धावा. एक षटक धावा खर्च केल्या होत्या 16. तो गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना अनिकेत रोडेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. कमबॅक करण्यासाठी धावा रोखणं तथा विकेट प्राप्त करणं अत्यंत आवश्यक राहणार आहे. इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल, मुभा द्यावी लागेल फलंदाजांना. आणि अगदी त्याच वेळेला संधी देत असताना प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी, क्षमवण्यासाठी किंवा विकेट मिळवण्यासाठी भाग पाडावा लागेल. गोलंदाजी मार्कमध्ये अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. सूरज पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल खोला टाकला, अगदी चॉप केला होता हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाते. एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. अमित वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाले. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना
अभय ऑन स्ट्राईक आहे. 1 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. 7 बॉल 22 वरती सूरज पाटील खेळतोय. 300 पेक्षा 350 पेक्षा जास्तीचं स्ट्राईक रेट त्याचं इथं पाहायला मिळालंय. हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. हा बॉल लोअर फुल टोज आहे. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आणखीन एक दमदार चौकार. होतो. रिक्स घेतली इथे 2 धावसंख्येची आणि धावा इथे अर्जित केल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने पुढे सरकते. 58 धावा धावफलकावरती देणारे 9 बॉल. आता मात्र 9 ची आवश्यकता. जयेश पाटील ओळी भिवंडीचा खेळाडू ज्याच्या जिथे मात्र संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि संघाचं नेतृत्व देखील. त्या खेळाडूला देखील तुम्ही खेळत असताना पाहाल. JWS साठी त्याचा लेदर बॉलचं क्रिकेट किंबहुना आवर्जून त्याने आपल्या संघाचा नाम उल्लेख केला. विनस स्पोर्ट्स नालासोपारा. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला आले. ऑन दी टोस. हाफ आर्म पुल. चेंडूला केलंय गुल. ठोकलाय षटकार. षटकार आलाय. 64. 3 ची आवश्यकता. बॅकफुटला ऑन दी टोज पुन्हा एकदा आले. इथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सातत्याने अभयच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सामना संपवण्यासाठी केवळ 2 ची आवश्यकता आहे. हा सामन्यामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर वर चढ राहिले फलंदाजी करणारा संघ. 7 बॉलचा खेळ शेष आहे. 7 बॉल मध्ये केवळ 2 ची आवश्यकता. 65 ला 2 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला सामना फिनिश केलाय. सूरज पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा षटकार. या संघाचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून व्यवस्थापन पाहिलं जात आहे.